वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। हे दोघेही गेल्या 7 दिवसांपासून फरार होते। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे इतके दिवस कुठे लपून बसले होते, त्यांना अटक कशी केली गेली, बघूयात याच विषयीचा हा रिपोर्ट। सुनीला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा हैवान राजेंद्र हगवणे याच्या अखेर मुसक्या वळल्यात। 16 मे पासून फरार असणारा राजेंद्र हगवणे याच्यासह त्याचा मुलगा सुशील पोलिसांना सापडत नव्हते। मात्र पालकमंत्री अजितदादांनी पळून पळून जातो कुठं असा इशारा देताच चक्र फिरली आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्वारगेट परिसरातून बाप लेकाला जेरबंद केलाय। कुणी का असेना ऍक्शन घे। आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पाहला पळून पळून कुठं जातोय, पळून पळून कुठं। मी आज पण सांगितलंय 3 टीम तरी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा, मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं। वैष्णवी हगवणे यांच्या गुन्ह्यातील यापूर्वी 3 आरोपी अटक करण्यात आले होते। उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 6 पथके ही तैनात करण्यात आली होती। पैकी 2 आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे। 23 वर्षाच्या वैष्णवीनं सासरकडील जाचाला कंटाळून अखेर मृत्यूला कवटाळलं। मात्र या बापलेकाला वैष्णवीच्या आत्महत्येनं कुठलाही पश्चाताप झाला नसल्याचं समोर आलंय। कारण अटकेपूर्वी राजेंद्र हगवणे याच्यासह त्याचा मुलगा सुशीलनं मटणावर मनसोक्त ताव मारला। वैष्णवी जीवानिशी गेलेली असतानाही चक्क मटण पार्टी करणारे बापले किती निर्लज्ज आहेत यावरून स्पष्ट होत आहे। 17 मे औंध रुग्णालयात मृतदेह पाहण्यासाठी दाखल झाले। अटक होण्याची शक्यता लक्षात येताच त्यांनी पळ काढला। पावणा धरण परिसरात बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर त्यांनी मुक्काम केला। 18 मे आळंदीच्या लॉजवर थांबले। वडगाव मावळ परिसरात मुक्काम केला। 19 मे पुणे जिल्ह्यातून साताऱ्यात पलायन केलं। पुसेगावमध्ये मुक्काम केला। 20 मे साताऱ्यातील कोगनळीमधील हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्काम केला। 21 मे साताऱ्यातील कोगनळीमधील मित्र प्रीतम पाटील याच्या शेतावर मुक्काम केला। 22 मे दोघे बापलेक पुण्यामध्ये दाखल झाले। 23 मे पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरातून त्यांना अटक झाली। असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोलीस करतील। अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत। त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल। नक्कीच जे म्हणजे माझ्या हो झालीच पाहिजे शिक्षा। हो चौघांनाही, चौघही त्याच्यात सामील आहेच। म्हणजे मला तरी वाटतं की ते सुटलेच नाही पाहिजे अजिबात, त्यांना तर शिक्षा जन्मठेपेचीच व्हावी अशी माझी आहे विनंती। सगळं वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार झालेल्या राजेंद्र हगवणे याच्या प्रवासावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। 17 मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता त्याचवेळी त्याला अटक का झाली नाही? दोघे बापलेक 19 मे पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असतानाही पकडण्यासाठी 8 दिवस का लागले असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। न्यायालयात जर आज हजर केलं तरी हे गेल्या आज 7 दिवस फिरतायत। ह्या 7 दिवसात ते कुठं गेले, काय केलं, यांना काय राजकीय कोणाचा वरद असतंय का इतर कोणाचा वरद असतंय याचंही मला उत्तराचं समजलेलं नाही। आणि आज काल आदेश दिल्यानंतर आजच कशी हजर झाली यामुळे मला थोडीशी ह्याच्यावरती शंका वाटते। या संपूर्ण जे कोणी दोषी असतील हगवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे। त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेतंय, आम्ही सगळेच घेतोय आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये आहे।
मोठी सून मयुरीचा छळ केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणेवर 2024 मध्ये गुन्हा दाखल झालाय. मात्र तेव्हाही राजकीय दबावापोटी त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं बोललं जात आहे. आता वैष्णवीच्या आत्महत्येनंतरही राजेंद्र हगवणे पोलिसांना सापडत नव्हता. मात्र माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून दबाव येताच आरोपी हाती लागलेत. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर या निमित्तानं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. ज्ञानेश्वर चौतमलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.